श्रोते हो नमस्कार. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय द स काकडे लिखित फिरंगी ही कादंबरी. श्रोते हो, कालच्या 7व्या भागात आपण बघितलं की शिवा आणि त्याच्या क्रांतिकारक मित्रांनी हॅरीची सुटका केली आहे भैरू आणि मार्तंडाच्या तावडीतनं. मार्तंडला तर शिवानी गोळी मारली, पण ती गोळी त्याची पोटरी फाडून गेलेली आहे. आता प्रश्न आहे तो हॅरीला तिच्या वडिलांकडे सोडवण्याचा, आणि हॅरी शिवाच्याच मागे लागली आहे की तूच मला माझ्या वडिलांकडे नेऊन सोड. जरी तू त्यांचा शत्रू असलास तरी वडिलांची काळजी करू नकोस, मी वडिलांशी बोलते, पण मला प्लीज तूच नेऊन सोड. बघूयात काय होतंय. 8वा भाग ऐकूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. दिवसाचा गोंडा पूर्वेला डोकावला. 10 दिशा प्रकाशमय व्हायला लागल्या. लेण्याद्रीची जंगलपट्टी पाखरांच्या किलबिलाटानं कधीच जागी झालेली होती. निशाचर प्राणी जंगलात अदृश्य झाले होते. रात्री लपलेली माकडं झाडाझुडपातनं बाहेर पडायला लागली, उड्या मारायला लागली, साप सरपटायला लागले, त्यांच्या अंगावरनं मुंगसं पळायला लागली. लेण्याद्रीच्या जंगलपट्टीला लागूनच लपलेल्या डोंगराच्या गुहेत शिवा पाय ताणून बसला होता. रात्री जे काही घडून गेलं ते सगळं कल्पनातीत होतं. तांबडं फुटलं तेव्हा त्याने हॅरीला तिच्या बापाकडे चालायला सांगितलं. तो आपल्या घोड्यावर बसला होता, तर ती दुसऱ्या घोड्यावर बसलेली होती. नऊवारी साडी असल्यामुळे तिचा बसण्याचा प्रश्न नव्हता, पण तिचा घोडा तिचा कुठे होता? लग्नाच्या वराडातनं तिला पळवलेली, तिला दुसराच नाठाळ असा घोडा मिळालेला होता. या खोऱ्याची जंगलपट्टी पार करून ते जुन्नरच्या रोखानं दौडत निघाले. घोडेगावला जायचं म्हणजे दौड भारी होती. दिवसाचा गोंडा फुटायच्या आत हॅरीला तिच्या बापाकडे पोचवायचं होतं. जुन्नर पार करून घोडेगावची हद्द लागली तेव्हा हॅरी घोड्यावरनं खाली कोसळली. घोडा चांगलाच ठेचाळल्यानं तसं घडलेलं होतं. घोड्याचा पुढचा डावा पाय पेंड्यात मोडला होता, त्याला चालता येणं शक्य नव्हतं. आता काय करायचं? शिवा म्हणाला. हॅरी बोलली नाही. त्याच्या घोड्यावर पुढच्या बाजूनं उडी घेतली आणि त्याच्या पुढ्यात ती बसली आणि म्हणाली, दौडव तुझा घोडा. यू आर एक्सपर्ट इन रायडिंग. घोडेस्वारीत आपण एक्सपर्ट असलो म्हणून काय झालं? ही फिरंगी तरुणी आपल्या पुढ्यात. ही जवान पोर, तारुण्यानं बहरलेली वेल, ही आपल्याला घोडदौड करताना लगटली तर? पण घोडदौड केल्याशिवाय अपेक्षित वेळेत तो घोडेगावच्या पोलीस अंमलदाराच्या ठाण्यावर हजर राहूच शकणार नव्हता. त्या घोडदौडीत पुढ्यात असलेल्या हॅरीला सांभाळायला लागत होतं. तिनेच त्याचे हात आपल्या कमरेला धरायला सांगितले होते. त्यांनी आपला डावा हात पुढच्या बाजूनं घालून तिला सावरून धरलेलं होतं. तिने आपले हात घोड्याच्या आयाळीला घट्ट पकडण्यासाठी लावले होते, पण तसं बसणं तिला अवघड वाटत होतं. घोडदौड चालू असताना तिने घोड्याची आयाळ सोडली. तोल जाऊन ती खाली पडणार तर शिवाने तिला डाव्या हाताप्रमाणे उजवा हात सुद्धा तिच्या कमरेभोवती गुंफला आणि तिला आपल्या पुढ्यात खेचलं. शिवा, काय करतो तू? मार्तंडसारखा तू अतिरेक नाही ना करणार? शिवा, दॅट मार्तंड वॉज अ जंगली मॅन. ही वॉन्ट टू रेप मी. माझ्यावर बलात्कार करायला बघत होता तो. या हातातल्या बांगड्या त्याच्या कपाळावर फोडल्या मी. मार्तंडा हिच्यावर बलात्कार करायला लागला तर हिने प्रतिकार केला असंही सांगतेय, पण त्याला आपण गोळी झाडायला लागलो तर मात्र हिने आपल्या नेमबाजीची वाट लावली. हिने आपल्याला त्यावेळी मागणं मिठीच मारली. मग हिने मार्तंडाला वाचवण्याचा प्रयत्न का करावा? शिवा, डोंट शूट मार्तंडा. त्याचं डेथ नकोय मला. शिवाला ती म्हणाली आणि गप्प झाली. शिवाला तिच्या मनात काय चाललंय तेच कळत नव्हतं. हॅरीला तो त्याबाबत बोलणार तर तिने घोड्याचा लगाम खेचला आणि घोडदौड थांबवली. घोडा अचानक थांबल्यानं शिवा तिला लगटलाच. तिच्या कमरेभोवतीची त्याच्या हाताची मिठी घट्ट झाली. शिवा, काय करतोयस? प्लीज डोंट टच मी. शिवाने तिच्या कमरेभोवती असलेले आपले हात सोडले. हॅरी मग घोड्यावरनं खाली उतरली. ती उडी मारून परत शिवाच्या मागे बसली. तिने शिवाच्या छातीभोवती आपले हात गुंफून टाकले. घोडदौड पुन्हा सुरू झाली.
शिवाला ती डोंट टच म्हणाली होती, पण ती शिवाला मागणं चांगलीच चिपकली होती. घोडदौडीत तिचे हात त्याच्या छातीभोवती चांगले घट्टावत होते. तिचे भरदार उन्नत उरोज त्याच्या पाठीशी चांगले घसटत होते. हॅरी, काय करते तू? प्लीज हॅरी, डोंट टच मी. शिवा तिला मिश्किल आवाजात म्हणाला. त्यावर हॅरी खळखळून हसली. ओह शिवा, शिवा, आय लव्ह यू. व्हॉट? शिवा म्हणाला आणि लगेच सावध झाला. हा प्रकार नाजूक. नो, नो, वन्स मोर दॅट वर्ड्स, ती म्हटली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी त्याच्या छातीवर पुन्हा एकदा आवळून धरलं. हॅरी, ही माझी छाती मर्दाची छाती आहे बरं का. आम्हा तरुण बायकांना असल्या मर्दांच्या छातीवर प्रेशर करायला आवडतं. शिवा काही बोलला नाही. ओ, तू गप्प झालास. ती परत त्याच्या पाठीला स्पर्श करत म्हणाली. तिने त्याच्या छातीवरचे आपले हात घट्टावले. हिच्या हातात मार्तंडनी बांगड्या भरल्या भैरोबाच्या देवळात. तिथे त्यांनी हिच्याशी लग्न केलं. हिला नऊवारी पातळ आणि चोळीत गुंतवलं. आता ही दुसऱ्या पुरुषाचा विचार का, कशासाठी करतीये? अगं हॅरी, तुझ्याशी मार्तंडनी लग्न केलंय. ओ, आय एम नॉट ॲग्री विथ दिस पॉइंट, समजलं? अगं पण आमच्या हिंदू कल्चरमध्ये असं आहे की आय एम नॉट हिंदू कल्चरिस्ट. आय लाईक फ्रीनेस. हिंदू कल्चरिस्ट आर नॅरो माइंडेड. तिने हिंदू संस्कृतीवरच पहार केला. शिवा गप्प झाला. लग्न झालेल्या पुरुषाशी जमलं नाही तर घटस्फोट घेणाऱ्या या फिरंगी तरुण पोरी एकाशी मांडलेला संसार मोडून दुसऱ्याशी संसार मांडताना आणि दुसऱ्याशी नाही जमलं तर तिसऱ्याशी संसार मांडतात. कसला विचार करतोयस? तो काही बोलला नाही. त्याला तिचा लगटपणा आवडत नव्हता. तो मर्यादा पाळणारा पुरुष होता. त्याला तरुणीबरोबरचा असला थिल्लरपणा आवडणारच नव्हता. शिवा, मी फिरंगी आहे म्हणून तू माझी हेट करतोस ना? मी कशाला तुझा तिरस्कार करू? मला पण वाटतं. काय वाटतं तुला? तुमच्यासारख्यांना गुलाम करायला नाही पाहिजे. आम्ही फिरंगी तुमचं लाईफ बर्बाद करून टाकतोय. एक नेशन दुसऱ्या नेशनला गुलाम नाही करू शकत. इंडियाने इंग्लंडला गुलाम केलं तर ते आम्हा फिरंग्यांना मान्य नाही होणार. मग हे सगळं तू तुझ्या फिरंग्यांना सांग ना. आय टोल्ड धिस वर्ड्स बट, ती पुढे न बोलता गप्प झाली. आपल्या बोलण्यानं फिरंग्यांवर काही परिणाम झाला नाही हे सांगायची पुढे तिला गरजच वाटली नाही. काय ग, तुझा तो मेजर टेनिसन कुठे? ओह, आय वॉन्ट टू फॉरगेट हिम. शिवानी मग त्याचा विषय सोडला. शिवा, यू आर जेंटलमॅन. ती मन मोकळेपणानं बोलली. त्याच्या छातीवरचे हात काढून घेतले आणि तिने त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले. काय माझा काय गळा दाबून मला ठार मारायचा विचार आहे काय? अरे शिवा, गॉड ब्लेस यू मॅन. या शुभ कामना मला कशासाठी? ओ, यू आर फ्रीडम फायटर. इंडियाला फ्रीडम मिळावं म्हणून तू किती फाईट देतोयस. आमची फिरंगी सत्ता एवढी मोठी असून तू लढतोयस. सो आय लव्ह यू. हे बघ, तुला मार्तंडानं जो त्रास दिला त्याबद्दल आय एम सॉरी. मी तुझी माफी मागतो. शिवानं तिचा हात आपल्या हातात घेत म्हटलं. तिचा हात हाती घेण्यात त्याचा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. अहो शिवा, माझा हात आता तू हातात धरला का? माफी मागण्यासाठी. मग त्यासाठी माझा हात हातात घ्यायची गरज काय? शिवाने तिचा हात सोडून दिला. घोडणं तिचं पात्र आडवं आलं. नदी दुथडी भरून वाहत होती. नावाडी पलीकडनं होडीतनं माणसं आणत होता. ते सगळे फिरंगी आहेत का देशी आहेत हे समजणं कठीण होतं. हॅरी, तू माझ्या पाठीमागणं उतर. पहिलं यू गेट डाऊन मॅन, देन यू होल्ड मी. शिवानं घोड्यावरनं खाली उडी मारली. घोड्यावर बसलेल्या हॅरीला शिवाने हात दिला. हॅरीनी सरळ स्वतःला शिवाच्या अंगावर झोकून दिलं आणि सरळ त्याच्या ओठांचा किस घ्यायचा तिने प्रयत्न केला. शिवाला ते आवडलं नाही. त्याने आपलं तोंड बाजूला केलं. तिचा किस घेण्याचा प्रयत्न त्याने निष्फळ ठरवला. शिवानी मग तिच्याकडे पाहिलंच नाही. त्याने आपल्या घोड्यावर उडी मारली. रिकीबीत पाय अडकवलं आणि त्यांनी मांड ठोकली. नावाड्याच्या होडीतून फिरंगी पोलीस येत आहेत हे त्याच्या लक्षात येताच त्याने हॅरीशी पुढचं बोलणं बंद करून टाकलं.
तरुणीच्या मोहात पडून धोका पत्करणारा क्रांतिकारक शिवा नव्हता. या हॅरीच्या बोलण्यात फसलं जाऊन आपल्याला फिरंगी पोलिसांनी पकडलं तर आपली देशी पत्र आपल्याविषयी नको तो प्रचार करतील. आपली चळवळ त्यामुळे बदनाम होईल. आपल्यासाठी जे लोक लढतात ते साफ होऊन जातील. त्यांना आपला विश्वास वाटेल कसा? आपला विश्वास त्यांनी का धरावा यापुढे मग? कारण नेतृत्व करणारा नेता नेहमी आदर्श असला पाहिजे. शिवाचा घोडा भरधाव निघाला होता. लेण्याद्रीच्या जंगलातून तिथल्या डोंगरदऱ्यातल्या गुहेत तो जाणार होता. तिथे आता घमा, चिमा, सर्जा असणार होते. बैरू रामोशी आणि त्याच्या राहिलेल्या टोळीला त्यांनी आपल्या टोळीत समाविष्ट केलेलं नव्हतं. त्यांनी फक्त समांतर काम करायचं होतं. फिरंग्यांशी फितुरी करायचं नाटक करायचं होतं. फिरंग्यांना चकवायचं होतं. मार्तंडाला त्यांनी संपवायचं ठरवलं होतं. पण हॅरीनी त्याचा नेम चुकवला. छातीऐवजी त्याच्या पायाची पोटरी फोडली गेली. आपल्या पातळाचा पदर फाडून तिने त्याची जखम बांधली होती. मग मार्तंडला हॅरीनी वाचवावंच का? कारण त्याचा ती कमालीचा तिरस्कार करत होती. मग तिरस्काराबरोबर ती त्याच्यावर प्रेम सुद्धा करत होती का काय? आपल्याशी हॅरीनी जे प्रेमाचं बोलणं केलं, आपल्या ओठांचा किस घ्यायचा प्रयत्न केला, तो काय खरंच एखादा ड्रामा होता का काय? शिवा गुहेत आला तेव्हा घोंगड्यावर उतरणे पडलेले चिमा आणि घमा उठून बसले. बाकीचे साथीदार झोपेत पेंगत पडले होते. सर्जाचाही डोळा उघडायला तयार नव्हता. रात्रभर त्याची चांगली दौड झाली होती. सर्वांच्या मानानं घमा चिमाला थोडा आराम मिळाला होता. घमा चिमा पुढे धावत गेले. तो हॅरीला पोचवायला तयार होता ही बातमी त्या दोघांना इतर साथीदारांनी सांगितली होती. त्याचं ते कृत्य त्या दोघांना आवडलेलं नव्हतं. आता हे दोघं काय बोलणार हे शिवाला माहिती होतं. ते बोलायच्या आधीच शिवा म्हणाला, हे बघा, जे झालं ते झालं, तो विषय नको. पण तू त्या मार्तंडाला जीवदान दिलं. चिमानं हॅरीच्या ऐवजी मार्तंडाचा विषय काढला. अरे, तो शाहिस्तेखानासारखा वाचला. त्याची 4 बोटं गेली होती. याच्या पायाची पोटरी गेली. शिवाने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आणि पण तो त्या पायाने पळू शकतोय ना. पण मार्तंडाची शिवाला भीती आहे बरं का. चिमा, अरे मला भीती आणि त्या मार्तंडाची, मग दुसरी कोणाची? अरे फिरंगी सत्तेची आपण कोणी भीती बाळगत नाही. एवढ्या मोठ्या सत्तेला आपण चॅलेंज केलंय, तिथे या मार्तंडाची भीती कशासाठी बाळगायची? काय रे चिमा? शिवा तसा धाडसी. कितीही मोठं संकट असो, कुणाला न डगमगणारा. मार्तंडासारखे 4 दैत्य समोर आले तरी त्यांच्याशी एकटा लढणारा शिवा हिम्मतबाज होता. हे बघ शिवा, तू आता आराम कर, निवांत पड आता. गुहेच्या तोंडावर उभे असलेल्या पहारेकऱ्यांनी शिवाचा घोडा धरला, दुसऱ्या बाजूला नेला. त्या घोड्याच्या समोर हिरवा चारा टाकला. त्याही गड्यानं बरीच दौड मारली होती. हात पाय तोंड धुवून शिवानं चहाची पितळी तोंडाला लावली. तोच गुहेच्या तोंडावरचा पहारेकरी धावत आला. अहो नाईक, नाईक, तुमच्या घरचा सांगावा घेऊन कोणती तरी तरुणी आली. हो का? नाव काय सांगितलं तिने? बाईजाबा. कोण? बाईजाबा? तिचं नाव ऐकता शिवाच्या तोंडाला लावली गेलेली चहाची बशी खाली आली. बाईजाबा आली म्हणजे? ती कशासाठी आली होती? तिचा काय संबंध इथे येण्याचा? शिवा शांतपणे चहाची बशी तोंडाला लावून चहा पीत बसला. त्या बाईजाबाला आत बोलवू नये असा त्यांनी पहारेकऱ्याला सांगावाही दिला. पहारेकरी माघारी वळला नाही, तोच स्वतः बाईजाबाच आत आली. दुसरा पहारेकरी तिला अडवत असतानाही तिने त्याला जुमानलं नव्हतं. बाईजाबा, शिवा कडाडला. ए यार, कशाला तू घासात आणतो रे? तुझ्या म्हातारीचा सांगावा घेऊन आली मी. ती तिकडं अखेरच्या घटका मोजती. तुझं नाव घेते ती मारताना. तिला क्रांतिकारक पोराला बघायचंय हे सांगाय मी आली. बाईजाबा आपल्या मोकळ्या केसांना झटका देत बोलली. तिच्या मोकळ्या केसातून पाणी उडालं. शिवाचं तोंड तिच्या ओल्या केसांच्या थेंबांनी ओलचिंब झालं. ही काय आंघोळ करताना इकडे धावत आली का काय? तिच्या अंगावरची साडी चोळीसुद्धा ओलीच होती. हे बाईजाबा, तू काय आंघोळ करत असताना धावत आलीस का काय आईचा सांगावा घेऊन? होय बाबा. नदीच्या डोहात पाणवठ्यावरनं उडी फेकली आणि बसत आले पोहत पवत पवत पवत. एवढ्या सकाळी?
मग तुमच्यात काय आंघोळ संध्याकाळी करतात का? तिने पुन्हा मोकळ्या केसांना झटका दिला. शिवाचं तोंड पाण्याच्या तुषाराने भिजवून टाकलं. बैजे, तू अजून तशीच आहेस का ग? हे शिवड्या, मला बैजे काय म्हणतो रे तू? बैजे म्हणायला मी काय तुझी लग्नाची बायको आहे काय? आणि मला शिवड्या म्हणायला मी काय तुझा लग्नाचा नवरा आहे का? काय ग भावाने? तिच्या सवालाला त्याने मस्तपैकी जबाब दिलेला होता. त्या जबाबानं ती खोळ्यासारखी हसत राहिली. तसं हसताना तिच्या खांद्यावरचा पदर खाली पडला. ती नदीच्या डोहात पाण्यात चिंब भिजून आली होती. चांगली दमछाक होईपर्यंत पोहल्यामुळे तिचं अंग प्रत्यंग ओलंच होतं. तिचं ते ओलं लावण्य सकाळच्या सोनेरी किरणात काही न्यारं दिसत होतं. तुला सांगावं कधी मिळालं ग? अरे सांगितलं की, मी मीना नदीच्या डोहात पोहत होते. चांगली सुळखंडी मारली होती पाण्यात, खंड्या पक्षासारखी. तळ गाठला होता नदीचा. खालची गारगार वाळू लागली हाताला. वाळू घ्यायला लागले हातानं तर हातात हा भला दांडगा घोणसर्प आला रे. आणला तसाच बाहेर, आपटला खडकाव. शेपूट हातात, थोबाड खडकाच्या टापरेव. 2 मिनिटात त्याचा पार लॉल्या करून टाकला. मला माहिती आहे तू किती पराक्रमी असते. मग लेक कुणाची माहिती ना? तू लेक आहेस एका खुन्याची. हे ऐकलं आणि बाईजबा उसळून त्याच्या अंगावर आली. तिने सरळ त्याचा हात धरला, पिरगळला आणि म्हणाली, कुणाला खुन्याची लेक म्हणतो रे तू? मला? हे बघ, मी खुन्याची पोर आहे, कबूल आहे. पण माझ्या बापानं खून का केलाय तुला सांगू का? हां, सांगू? तुरुंगातल्या गजाआड असलेल्या खुनी माणसाला कोणी पुण्यात्मा म्हणत नाही बाईजबा. त्यात तुझा बाप जन्मठेपेचा खुनी गुन्हेगार. ते तू मला नाही सांगायची गरज. तुला आणखीन पुढचं सांगते. त्याला त्या काळ्या पाण्याच्या तुरुंगात पाठवणार आहेत. सावरकरांना पाठवलंय ना त्या तुरुंगात. काय सांगतेस? शिवानी ते बोलणं ऐकलं आणि तो हादरला. बैजाबाचा बाप जुन्नर जवळच्या शिरोलीचा चांगला वतनदार पाटील. तब्येतीनं भरदार गडी, ताकद सुद्धा रेड्याची. लाठी काठी दांडपट्टा तलवारबाजी सगळं खेळायचा. तालमीत जोर बैठका मारायला लागला की त्याच्या घुमण्यानं तालमीच्या छपराची कौलं उडायची. आखाड्यात कुस्तीला उतरला की लंगोट करून काचा घातलेलं त्याचं उघडं शरीर बघत बसावं. वर्ण चांगला गोरा. त्याला गोरोबा पाटीलच म्हणायचे. धारदार डोळे, हनुवटीवर तशीच चॉकलेटी रंगाची दाढी आणि ओठावर चॉकलेटी रंगाची भरदार मोठी मिशी. डोक्यावर लाल जर्द फेटा. अंगात बाराबंदी, खाली धोतर. बाराबंदीवर गुडघ्यापर्यंतचा लोकरी कोट असायचा. कृष्णाकाठची घोडी होती त्याच्याकडे, बिजलीसारखी. काळी घोडी, कपाळावर पांढरी चंद्रकोर. त्या घोडीचं मालकावर खूप प्रेम. त्याच्याशिवाय ती कोणाच्या हातचा चारासुद्धा खायची नाही. पाटील वाड्यातल्या नोकराला हरभऱ्याची पिशवी भरून ठेवायला लागायची, पण गोरोबा पाटलाशिवाय घोडी ती थाळी तोंडाला बांधूच द्यायची नाही. गोरोबा पाटील शिरोलीचे पाटील, पण दरारा जुन्नर गावापर्यंत पसरलेला. जुन्नरचा पाटीलसुद्धा त्याला कमरेत वाकून मुजरा करायचा. गोळेगावचा पाटील तर गोरोबा पाटील जोपर्यंत बसलेला असायचा तोपर्यंत उभा राहिलेला असायचा. फिरंगी सरकारला गोरोबा पाटलाविषयी आकस होता. त्याचा गावावर अधिकार झाले. त्यांनी त्याचं गाव बघावं, इतर गावाला जाऊ नये, त्या गावांवर आपला अधिकार चालवू नये असं फिरंगी सरकारला वाटत होतं. पण गोरोबा पाटलाला ते फिरंगी मत आवडणारं नव्हतं. माझा देश आहे, मी कुठेही फिरू शकतो. माझ्या देशात मला कोणी बंदी घालू शकत नाही. माझ्या देशात उपरेपणानं वागणाऱ्यानं शहाणपणाच्या गोष्टी मला नाही सांगायच्या, असा तो फिरंगी सरकारला इशाराही देत होता. फिरंगी सरकारऐवजी लोक गोरोबा पाटलाचा हुकूम पाळायचे. गोरोबा पाटील सांगेल तसं वागायचे. फिरंगी पलटण गावाच्या माळरानावर उतरली तर गोरोबा पाटील फिरंगी मेजरला भेटायला जायचा नाही. फिरंगी पोलीस आपल्या राऊंडला आला तर गोरोबा पाटील त्याच्यासमोर जायचा नाही. मी गावचा राजा, मी राजाप्रमाणे राहणार, त्यांना मी का भेटायचं? त्यांनी मला भेटलं पाहिजे असं तो सगळ्यांना सुनवायचा. ते चेहरा वाकडा करायचे, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करायचे. पण गोरोबा पाटील फिरंग्यांना, त्यांच्या सरकारला भीक घालणारा नव्हता. ह्याला कुठल्या तरी कायद्यात अडकवायचा आणि तुरुंगात टाकायचा असा जुन्नरच्या पोलीस अंमलदाराचा डाव होता. पण गोरोबा पाटील तसा नियम न तोडणारा, कशातही न सापडणारा. अन्यायाची त्याला चीड.
गावचा राजा तो. गावच्या प्रजेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत होता. त्याला एकच पोर, तिचं नाव बायजा. पण प्रेमानं तो तिला बायजाबा, कधी कधी बैजाबा सुद्धा म्हणायचा. गोरोबा पाटलाच्या वाड्याशेजारी शिवाचं 6 खणी गावठी कौलांचं घर. नदीकाठची 10 एकर बागायती शेती. गोरोबाचा आवडता होता शिवा. बैजबापेक्षा तो शिवावर जास्त प्रेम करायचा, त्याला जावई म्हणायचा. शिवा लहानपणापासून लाजत होता. बैजबा त्याच्या मागं नवरोबा नवरोबा म्हणत धावत होती. त्यांचं वय लहान होतं तोपर्यंत सगळे त्यांना नवरा बायको म्हणून चिडवायचे. ते दोघेही निष्पाप वयाचे असल्यामुळे त्या दोघांना किंवा इतर लोकांना त्यांचं एकत्र खेळणं, खाणं, पिणं यात काही वावगं वाटत नव्हतं. दोघं कुकडीच्या डोहात उड्या मारायचे, पोहायचे, लपाछपी खेळायचे, पाण्यातनं सुळकंड्या मारत एकमेकांना पकडायचे. बैजाबा बिजली होती, बिजली. पोहण्यातही मासळीसारखी चपळ. शिवाला ती पोहण्यात सहज हरवायची. शिवा मग पाण्यात बुडी मारून तिचे पाय खाली ओढायचा, तिला एकदम तळाला घेऊन जायचा. पाण्यातल्या नर मादीनं खेळावं तसे ते खेळायचे, एकमेकांना बुडवायचे. त्यानं पाण्यात खडकाच्या टपऱ्यावरनं उडी घेतली की ती त्याच्या पाठोपाठ पाण्यात उडी मारायची. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पार खाली वाळूत रेटायची. तो पण शहाणा. ती पाठोपाठ उडी घेऊन आली की लगेच बाजूला व्हायचा आणि तिच्या डोक्यावर पायाचा रेटा देऊन तो सुळकांडी मारून काठाकडे पळायचा. झाडावर सूरपारंब्या खेळताना तसंच. रिंगणात उभं राहून तीर लांब फेकला की तो झाडावर चढून जाणाऱ्या बैजबाचा पाठलाग करायचा. माकडाच्या चपळाईनं ती झाडाची फांदी गाठायची. झाडाच्या फांदीच्या शेंड्याला पकडून ती रिंगणात बरोबर उडी घ्यायची आणि त्याच्यावर नेहमी राज्य आणायची. शिवाला रडकुंडी आणण्यात बैजबाला खूप गंमत वाटत होती. पण तो वस्तादपणा करत असे. ती झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे सरकली की तो सरळ खाली उडी घेत झाडाचा शेंडा पकडून गदागदा हलवत राही. झाडाच्या फांदीवरनं बैजबा खाली लोंबकळली जाई आणि मेले मेले मरणाचं ओरडत राही आणि हा इकडे दात काढत राही. एक दिवस विटी दांडू खेळताना ती मटकन खाली बसली. काय झालं म्हणून विचारायला गेला तर तिने आपल्या पोटाखाली ओटीत काहीतरी झालंय असं सांगितलं. त्याच्या खांद्याचा आधार घेऊन ती घरी गेली. तिच्या आईने पहिल्यांदा तिच्या डोक्यावरनं मीठ मोहऱ्या उतरल्या, पोरीला दृष्ट लागली असं तिला वाटलं. मग तिने तिला आपल्या खोलीत नेलं. तिच्या बेंबीजवळ खोचलेला परकराचा कोपरा खाली सोडला. ती सावध झाली. तिच्यासाठी लगेच हंडावर थंड पाणी चुलखंडावर तापायला ठेवलं. चुलखंडाच्या तोंडात तिने लाकडं घातली, डसाडसा ढाळ केला. तिला पाणी तापवायची घाई. दुसऱ्या दिवशी शिवा तिच्या घरी गेला तर ती घरातल्या कोपऱ्यात पालथी मांडी घालून बसलेली. तिच्या कपाळाला कुंकू नाही, चेहरा मलूल झालेला. त्यात तिच्या अंगावरचा झगा पोलका जाऊन आईचं जुनं पानं 9वारी लुगडं ती नेसलेली होती. आईची चोळी तिने घातली होती. आता हे काय नवीन? ही लगेच मोठ्या बाईसारखी का बनायला लागली? शिवा तिच्या जवळ गेला, तिला हात लावायला गेला तर बैजबाची आई म्हणाली, ए शिवा, तू जा बाबा, तिला हात नको लावू, तिला शिवू नको. का? हिला का शिवू नको? अरे तुझी आई कशी घराच्या कोपऱ्यात बसती का नाही? आई बसती, पण ती मोठी बाई आहे. मोठ्या बाया अशाच घराच्या कोपऱ्यात बसतात महिन्याला. त्या घरातले स्वयंपाक पाणी बी करत नाहीत. त्यांना कोणी शिवत नाही, त्या कोणाला शिवत नाहीत. अरे बाबा, मग बैजाबाया आता तशी मोठी झाली. काहीतरी काय बोलताय हो तुम्ही? ही कुठं मोठ्या बाईसारखी दिसती? ही तर माझ्या एवढी लहानच आहे. माझं वय 14, ही 13ची. मग 13 वर्षाची मुलगी बाई असती का? पाटलीणबाईला शिवाला वाटेला लावणं कठीण झालं. शिवाला बैजाबाचं ते बंदिस्त जीवन आवडलं नाही. तो तसाच निघून गेला. 1 दिवस, 2 दिवस, चांगले 5 दिवस गेले तरी बैजाबा नदीकडे डोहावर पोहायला आली नाही. 6व्या दिवशी ते नदीच्या डोहावर आली. हा लंगोट लावून नदीच्या पाण्यात उडी मारायला लागला तर बैजाबा नव्या कोऱ्या साडी चोळीत, डोईवरनं पदरही घेतला होता. अंगात गाठीची चोळी होती. तो तिला बघून हसत राहिला. हिचं परकर पोलकं गेलेलं दिसतंय. कुठं टाकून दिलं हिने? काय गे, तुझं परकर पोलकं कुठे गेलं? आणि काय ग, नवीन साडी चोळी? आता रोज साडी चोळी घालणार का? हां, आता मी मोठी झाली ना. हे ऐकलं आणि तो पोट धरून हसत राहिला. ही कसली मोठी झाली? ही कशावरनं मोठी झाली समजायचं? मुलीची जात वयात लवकर येते, मुलाची जात उशिरा वयात येते.
सारख्या वयाच्या मुलामुलीत मुलीला जास्त ज्ञान असतं. परत परत नाही सांगणार तुला. हां, म्हणजे बैसबे माझ्यापेक्षा तुला ज्ञान जास्त आहे का? पण तुझ्यापेक्षा 1 वर्षाने मी मोठा आहे, ध्यानात ठेव. मूर्खा. मुलगी 11व्या वर्षापासून चोळी लुगडं नेसायला लागते. मुलगा 18व्या वर्षापासून धोतर नेसायला लागतो. म्हणजे 11व्या वर्षी मुलीला जे समजतं ते 18व्या वर्षी मुलाला समजतं. कळलं का? ती प्रौढ बाईसारखी बोलली आणि तिथून निघून गेली. समान वयाच्या मुलामुलीत मुलीला जास्त ज्ञान असतं, हा नवा शोध बैजबानं शिवाला आज सांगितला होता. त्या दिवसापासून त्याला बैजबाविषयी कुतूहल वाटायला लागलं. आजच्यापेक्षा उद्या आणि उद्यापेक्षा परवा बैजबामध्ये काय काय बदल होतोय हे शिवा न्याहाळायला लागला. श्रोते हो, हा होता आजचा भाग दस काकडे लिखित फिरंगी या कादंबरीचा. या भागात आपण बघितलं की शिवा हॅरीला सोडून आलेला आहे नदीकाठी. आता ती तिच्या वडिलांकडे जाईल आणि शिवा जेव्हा परत आला तेव्हा त्याची बालमैत्रीण बैजबा ही त्याला भेटायला तिथे आली. तिने सांगितलं की आई मरणासन्न भेटायला चल, आणि त्याला ते लहानपणाचे दिवस आठवायला लागले बैजबा बरोबरचे. बघूयात आता अजून पुढे काय घडतं. यांच्या लहानपणीच्या अजून थोड्या आठवणी आपल्याला उद्या ऐकायला मिळणार आहेत का? ऐकूयात दस काकडे लिखित फिरंगी या कादंबरीत साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.